नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त एकाच चौकोनी कापडापासून अगदी 24 बाय 24 इंचाच्या एकाच कापडापासून रोटी कवर कसं बनवायचं। तसेच मी रोटी कवरचे अगोदर बरेच वेगवेगळ्या पद्धती आणि वेगवेगळे प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत। आता ज्या ताईंनी अगोदर शिवलेले रोटी कवरची कटिंग आणि स्टिचिंग नसेल बघितली ना, त्यांच्यासाठी त्याची लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते। या व्हिडिओच्या खाली टायटल असताना त्यावरती क्लिक केलं ना तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो आणि त्यामध्ये तुम्हाला अगोदर शिवलेले जे रोटी रुमाल किंवा रोटी कवर आहे ना, त्याची कटिंग आणि स्टिचिंग बघायला भेटेल। तर तुम्ही नक्की ते पण बघू शकता। आणि आजची पण पद्धत आहे ना, अगदी साधी आणि सोपी आहे आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये बनून तयार होणारी आहे। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना, ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर आजच्या आयडियासाठी बघा, मी इथे अस्तरचा कपडा घेतलेला आहे। अगोदर 24 बाय 24 इंचाची लांबी आणि रुंदी आहे, म्हणजे चौकोनी कपडा आहे। आता अशा पद्धतीने तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। बरोबर इथे सेंटरला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा, ठीक आहे। तर जशी आपण इकडनं ही लाईन ड्रॉ केली तशीच इकडनं पण फोल्ड करून घ्यायचं आणि इथे पण एक सेंटरला आपल्याला लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे। म्हणजे आपण सेंटरच्या दोन्ही लाईन आहेत त्या ड्रॉ करून घेतलेल्या आहेत। आता ह्या ज्या लाईन आहेत त्या मी गर्द करून घेते, म्हणजे व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी। मला दिसत आहेत पण व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी मी आणखी गर्द करून घेत आहे, ठीक आहे, या पद्धतीने। आता त्यानंतर ही जे सेंटर आहे ना, तिथून आपल्याला 4 इंच इकडे आणि 4 इंच तिकडे मार्किंग करायचं, म्हणजे 8 इंच इथे पूर्ण मेजरमेंट होईल। इकडनं पण 4 इंच इकडे 4 इंच तिकडे मार्किंग करू आणि इथे एक चौकोन आहे तो ड्रॉ करून घेऊया, ठीक आहे, या पद्धतीने। म्हणजे आपला हा चौकोन आता रेडी झालेला आहे 8 बाय 8 इंचाचा, ठीक आहे। बघा इथे मी तुम्हाला माप पण लिहून दिलं स्क्रीनवरती। आणि अशा पद्धतीने प्लेट्स वगैरे घेऊन त्याच्या कॉर्नरला फक्त आपल्याला राऊंड आहे तो देऊन घ्यायचा आहे। माझी ही प्लेट काय व्यवस्थित बसत नव्हती, मी फक्त कडेला राऊंड येण्यासाठी ही मार्किंग करून घेतली। आता त्यानंतर इथून वरती आपल्याला 2 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे बघा, आणि इथे एक आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे। आणि इकडनं वरती ना अशा तिरक्या लाईन आहेत ना, त्या ड्रॉ करायच्या आहे। आणि कडेला जे निमुळतं अंतर आहे ना, ते आपलं 5.5 इंच राहील। अशा पद्धतीने आपल्याला ही निमुळता भाग आहे तो तिकडनं स्टिच करायचा आहे। आता इकडनं पण 2 इंचावरती मार्क करते आणि इकडनं 5.5 इंच निमुळता भाग राहील। अशा पद्धतीने ते तिरक्या लाईन आहेत त्या आपल्याला ड्रॉ करून घ्यायच्या आहेत। चारही साईडने आपण सेम त्याच पद्धतीने चौकोनाच्या वरती 2 इंचावरती एक लाईन ड्रॉ केली आणि वरच्या ज्या लाईन आहेत त्या निमुळत्या अशा ड्रॉ करून घेतलेल्या आहेत, ठीक आहे, या पद्धतीने। बघा चारही पार्टला मी अशा पद्धतीने तिरक्या लाईन आहेत त्या वरती पण ड्रॉ करून घेतल्या। आता त्यानंतर जशी मार्किंग केली ना, तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे। आणि इकडनं निमुळता भाग मी इथे 5.5 इंच अंतर आलं आहे की नाही ते चेक केलं आणि परत कशा लाईन म्हणजे ड्रॉ करून घेतल्या। आता जशी मार्किंग केलेली आहे ना, तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे, ठीक आहे। तर मेन फॅब्रिकवरती दाखवलं असतं तर तुम्हाला कळालं नसतं, म्हणून मी अस्तरच्या कापडावरती दाखवलं, कारण की मेन फॅब्रिकचा कपडा त्यावरती खडू उघडलेला दिसला नसता। हा प्लेन कपडा आहे, यावरती व्यवस्थित समजावून सांगता येतं। आता त्यानंतर मी इथे एक कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि ती मध्यभागी आपल्याला लावायची। आता प्रत्येक ताईंकडे फॉर्म शीट अवेलेबल असेल असं नाही, त्यामुळे तुमच्याकडे ही कापडी शॉपिंग बॅग सगळींकडेच अवेलेबल असते, कारण की आपण कोणतेही नवीन कपडे खरेदी केले तर दुकानदार आपल्याला अशी कापडी पिशवी देतोच। मग ही सगळीकडेच म्हणजे प्रत्येक ताईंकडे अवेलेबलच असते, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने या कापडी शॉपिंग बॅगचा वापर मध्यभागी करू शकता। आता इकडनं थोडंसं कमी पडत होतं तर इथं मी जोड पण देऊन घेते आणि थोडंफार एक्स्ट्राचा येतो ह्याच मापात कट करून घेते। तर चला जोड देऊन घेते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी हा जोड पण देऊन घेतलेला आहे शॉपिंग बॅगला। आता त्यानंतर अजून एक आपल्याला आहे ना मेन फॅब्रिक म्हणून एक कपडा आहे तो लागणार आहे। आता याची पण कटिंग मी याच मापाची करून घेतलेली आहे। आता त्यानंतर बघा कपडा कसा ठेवायचा ते सांगते। आता कापडी शॉपिंग बॅगची जी प्रिंट आहे ना, ती वरच्या साईडने ठेवली, त्यावरती अस्तरचा कपडा ठेवून घेतला मध्यभागी आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आपल्याला। लक्षात ठेवा मी कशा पद्धतीने ठेवलेलं आहे ते। आता मेन फॅब्रिकची राईट साईड आहे ना अस्तरच्या बाजूने आहे आणि रॉंग साईड वरतून आहे। आता त्यानंतर आपल्याला आहे ना कुठूनही तुम्ही ना थोडासा पार्ट आहे तो ओपन ठेवा एवढा, आणि बाकीच्या राहिलेल्या सर्व बाजूंनी आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी इथे कडेला अगोदर ठिकठिकाणी टाचणी लावून घेते, कारण की तिन्ही फॅब्रिक इकडे तिकडे सरकू नये ना, त्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्थित टाचणी लावून घेतली। आता जिथून ओपन पार्ट ठेवला आहे ना, तिथूनच आपल्याला ही स्टिचिंग करायला सुरुवात करायची आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे मैत्रिणींनो, कमीत कमी वेळामध्ये आणि झटपट शिवून तयार होणार आहे। जास्त झंझट नाही आणि जास्त डोकं पण लावायचं नाही। तुम्ही सेम हेच मेजरमेंट घेऊन नक्कीच अशा पद्धतीचं रोटी रुमाल आहे ते बनवू शकता।
आणि मी इथे ना जे आपण अस्तरवरती मार्किंग दाखवली होती ना त्यापेक्षा शॉपिंग बॅग मेन फॅब्रिक आहे तो थोडं वाढव घेतलेला आहे कडेला. आता ही स्टिचिंग झाली ना त्याच्यानंतर एक्स्ट्राचं जेवढं आहे तेवढं मी कट करून घेणार आहे. बघा जेवढं ओपन पार्ट होतं तेवढं ओपनच ठेवलं आहे, त्याच्यावरती काय स्टिच नाही केली मी. आता जेवढं एक्स्ट्राचा फॅब्रिक घेतलेला आहे ना मी तो आता स्टिचिंग झाल्यानंतर कटिंग करत आहे. आणि इथे कॉर्नर येतो आहे ना तिथे पण आपल्याला आहे ना असा कट देऊन घ्यायचा, म्हणजे पलटी मारल्याच्यानंतर इथला जो आकार आहे तो प्रॉपर येण्यासाठी. ठीक आहे. आणि कॉर्नरला पण आहे ना इथे चौकोनाला त्याला पण आहे ना असं तिरकं कटिंग करून घेतलेलं आहे मी, म्हणजे ते पण पलटी मारल्याच्यानंतर तिथला पण चौकोन व्यवस्थित येईल. आता त्यानंतर हे पलटी मारताना बघा जिथून आपला अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ना तिथून आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे कपडा, म्हणजे बरोबर आहे ना शॉपिंग बॅग मध्यभागी जाते आणि आतल्या साईडने अस्तर येतं आणि वरतून मेन फॅब्रिक. ठीक आहे. आता बघा सगळ्या बाजू आपल्या फिनिश झालेल्या आहेत, म्हणजे कुठूनही थ्रेड वगैरे निघणार नाही, अगदी फिनिशिंगमध्ये त्या पलटी मारल्याच्यानंतर रेडी झालेल्या आहेत. ठीक आहे. आता जो ओपन पार्ट आहे ना तो पण आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि या पूर्ण बाजूने इथून तिथून आपल्याला दाबटीप आहे ती देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही असाच पण याचा वापर करू शकता टॉपलेट ठेवण्यासाठी, म्हणजे आता एवढं रेडी झालं ना एवढंच तुम्ही टोपल्यामध्ये किंवा पोळ्यांच्या डब्यात ठेवण्यासाठी असाही रोटी रुमाल आहे ना तो ॲज इट इज वापरू शकता, पण मी अजून पुढे पण स्टिचिंग दाखवत आहे. तर पूर्ण साईडने दाबटीप देऊन झाली. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इकडनं आहे ना जो बॉटमचा बेस आहे तिथे आपल्याला अशी तिरकी लाईन आहे ती ड्रॉ करायची, कारण की तीनही फॅब्रिक आहे ना ते एकमेकांना म्हणजे चिकटलेले नाही, फक्त आपण कडेला स्टिच केलं होतं त्यामुळे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने स्टिच केलं. आता त्यानंतर आपल्याला इकडनं आहे ना बरोबर अशा पद्धतीने हा कपडा आहे तो पकडायचा आणि इथे 2.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि इथपर्यंत आपल्याला स्टिचिंग आहे ती करून घ्यायची आहे. अशीच जसं पकडलं आहे आपण तशीच शिलाई करून घ्यायची आहे. ठीक आहे. इकडनं पण 2.5 इंचावरती मार्क करते, म्हणजे चारही कॉर्नरवरती आपल्याला सेम याच पद्धतीने पकडायचं, एक टाचणी लावून घ्यायची आणि स्टिच करून घ्यायचं आहे. आता इकडनं ऑलरेडीच फिनिश आहे त्यामुळे आपण डायरेक्ट बाहेरच्या साईडने ही स्टिचिंग आहे ती करणार आहोत. ठीक आहे. तर चारही साईडने मी टाचणी लावून घेतली. आता जशी टाचणी लावली ना तशीच आपल्याला स्टिचिंग करायची आहे. बघा स्टिच केल्यावरती ते असं दिसणार आहे. ठीक आहे. आणि मध्यभागी आपण जी नॉन वूनची कापडी शॉपिंग बॅग घातली होती ना त्यामुळे पण खूप कडकपणा आलेला आहे या रोटी रुमालला, आणि हे तुम्ही धुवून पुन्हा वापरू शकता, वॉशेबल आहे. तर चारही कॉर्नर आहेत ना ते आपले या पद्धतीने स्टिच करून तयार झालेले आहेत. बघा किती झटपट असं आपले रोटी रुमाल किंवा रोटी कवर आहे ते अगदी मार्केट स्टाईल ऑनलाईन मिळतं, महाग मिळतं, त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी स्वतःच्या हाताने नक्की बनवून ट्राय करू शकता. ठीक आहे. तर चला मी तुम्हाला याच्यामध्ये ना काही चपात्या वगैरे पण ठेवून दाखवते, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो आपलं हे रोटी कवर आहे ते बनून तयार झालं आहे. आता याच्यामध्ये ना तुम्ही एखादं न्यूजपेपर वगैरे ठेवून घ्या, डायरेक्टली नका ठेवू कारण की तेलकट होतो कपडा त्यामुळे. ठीक आहे. या अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्या याच्यामध्ये चपात्या आहेत, भाकरी आहेत, ते तुम्हाला ठेवायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता. बघा त्याच्यामध्ये मी 5-7 चपात्या ठेवल्यात. बघा अजून पण भरपूर चपात्या तुमच्या यामध्ये बसणार आहेत आणि या पद्धतीने तुम्ही हे बंद पण करून घेऊ शकता. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही रोटी कवरची आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रोटी कवर कसं शिवायचं ना ते दाखवलेलं आहे. हे फक्त आपण एकाच आयताकृती कापडापासून बनवलेलं आहे, जास्त झंझट नाही आणि जास्त वेळ पण नाही लागत. तुम्ही अशा पद्धतीचे रोटी कवर बनवून पुढे विक्री करू शकता आणि स्वतःच्या वापरात तर घरी आपण नेहमीच वापरात आणू शकतो. तर या पद्धतीचं आपले खूप सुंदर असं रोटी रुमाल म्हणा किंवा रोटी कवर आहे ते बनवून तयार झालेलं आहे. तर आयडिया आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.